नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 25. प्रल्हादच्या 50 एकर जमिनीचा सातबारा उतारा सोमनाथने काढला होता आणि जमिनीच्या वाटणीसाठी अर्ज सुद्धा दिला होता. त्याला लवकरात लवकर जमीन विकायची होती, कारण त्याने पार्टीकडून टोकन म्हणून काही पैसे घेतले होते. एकनाथ यांना जशी ही खबर समजली त्यांना पण आनंद झाला होता. तुझ्या बापाला जे जमलं नाही ते तू करून दाखवलं. आतापर्यंत या प्रल्हादने जमिनीच्या जीवावर बऱ्याच उड्या मारल्या आहे. आता जेव्हा त्याला समजेल की त्याचा सक्का भाऊ त्याचा वैरी झाला आहे, तेव्हा त्याला शहाणपणा येईल. एकनाथ यांच्या आनंदाला पारावारा उरला नव्हता. मंदा स्वयंपाकघरात असल्यामुळे दोघांचं बोलणं तिच्या कानी पडत होतं. अक्षय आणि सोनालीकडून तिला ही अपेक्षा नव्हती, म्हणून तिला वाईट वाटत होतं. रात्री सोमनाथ आपल्या रूममध्ये आला. नेहमीप्रमाणे आजही तो दारू पिलेला होता. अहो, प्रल्हाद भाऊजी तुमचे चुलत भाऊ आहे, त्यांना फसवणं योग्य नाही, मंदा भीत भीत म्हणाली. आणि सोमनाथची जळजळीत नजर तिच्यावर पडली. तो रागात उठला व जोरदार तिच्या कानाखाली मारली. आजकाल तू जास्तच माजली आहे. तुला 1000 वेळा सांगितलं आहे की माझ्या कामामध्ये नाक खुपसत जाऊ नको. पुन्हा प्रल्हादचं नाव तुझ्या ओठावर आलं तर लक्षात ठेव, तुला विहिरीत ढकलून द्यायला कमी नाही करणार. सोमनाथने तिचे केस ओढले, म्हणून ती कळवळली. माफ करा, पुन्हा अशी चूक होणार नाही. मंदा घाबरी झाली होती. सोमनाथने तसेच तिला जमिनीवर ढकलले व बेडवर जाऊन झोपला. मंदा कितीतरी वेळ एकटीच रडत होती. सुलोचनाबाई यांचे मंदाच्या सासरच्या लोकांसोबत कोणतेही संबंध नसताना तिला मुलीसारखा जीव लावत होत्या. त्यामुळे मंदा हा अनर्थ घडू देणार नव्हती. सोमनाथचं कारस्थान सांगितल्याशिवाय ती स्वस्थ बसणार नव्हती. पहाटे 5 वाजता प्रल्हाद जाण्यासाठी निघाला. शारदा निवांत अंगावर पांघरून घेऊन झोपली होती, पण त्याचा पाय ओढत नव्हता, म्हणून तो तिच्या शेजारी बेडवर येऊन बसला. यावेळी तिची झोपमोड केली तर ती कशी रिॲक्ट करेल हा विचार करून त्याला भीती वाटत होती. शारदा, हे शारदा. त्याने तिचा खांदा पकडून तिला हलवले. कशाला झोपमोड करत आहात? मी तर म्हणते तुम्ही पण झोपा. शारदा झोपेत बरळत होती, म्हणून तो हसला. पहाटेच्या वेळी माणसं चालायला जातात, तब्येतीसाठी चांगलं असतं. हवं तर तुम्हाला मी बैलगाडी शिकवतो, उठा ना, प्रल्हाद म्हणाला. म्हणून ती रागात त्याच्याकडे पाहू लागली. मी कुठेही येणार नाही. हवं तर पुढच्या रविवारी मी येईल. शारदाने पुन्हा पांघरून डोक्यावर ओढलं व कूस बदलली. त्याने अलगद तिच्या डोक्यावरचं पांघरून बाजूला केलं आणि तिच्या खांद्याला पकडून तिला स्वतःच्या दिशेने वळवलं. माझ्यासाठी चला ना. दिवसभर आपण दोघे कामात असतो. तुम्ही कोर्टात गेल्यावर संध्याकाळी येता, तेव्हा मी शेतावर असतो. त्यामुळे आपल्याला एकमेकांना समजून घ्यायला वेळ मिळत नाही. तुम्ही सोबत असला तर मला पण बरं वाटतं. प्रल्हादमध्ये धाडस आलं कसं माहीत नाही, पण आज तो पहिल्यांदा तिच्या समोर व्यक्त झाला होता, म्हणून तिने जास्त आढेवेढे घेतले नाही. पती म्हणून त्याच्याही काही अपेक्षा असतील हे ती विसरूनच गेली होती. तो जर आपल्या नात्यामध्ये एक पाऊल पुढे येत असेल तर तिलाही माघार घेता येत नव्हतं, म्हणून ती काहीही न बोलता बाथरूमच्या दिशेने जायला लागली.
काल जे कपडे घातले होते तेच घाला, तुमच्यावर छान दिसतात, प्रल्हाद म्हणाला. आणि ती मंद हसली. शारदाचा सहवास त्याला मनापासून आवडत होता. त्याच्या मनात तिच्याबद्दल एक अनामिक ओढ दाटून आली होती, ज्यामुळे तो आपोआप तिच्या दिशेने खेचला जात होता. आधी दोघे गोठ्यामध्ये गेले. त्यानंतर नेहमीप्रमाणे प्रल्हादने दूध काढलं. पण आज तो डेअरीमध्ये दूध टाकायला गेला नव्हता, कारण शारदाला बैलगाडी शिकायची होती. म्हणून त्याने आपल्या माणसाला टेम्पो घेऊन डेअरीवर पाठवलं. उठा आता, आपल्याला निघायचं आहे, प्रल्हाद म्हणाला. कारण आल्यापासून ती वासरूसोबत खेळण्यामध्ये व्यस्त होती. आज डेअरीमध्ये नाही जायचं, शारदाने विचारलं. तुम्हाला कोर्टामध्ये जायला उशीर होईल, म्हणून आज नको, प्रल्हाद म्हणाला. दोघेही शेताच्या दिशेने चालत निघाले. म्हणून मी यायला नको म्हणत असते, आधीच मला झोप येत आहे, शारदा चिडून म्हणाली. आणि तो हसायला लागला. 7 दिवस तुम्ही लवकर उठलात तर तुम्हाला सवय होईल. सकाळची हवा शरीरासाठी चांगली असते, त्यामुळे तुमचाही व्यायाम होईल, प्रल्हाद एकसारखा बडबड करत होता. तिच्यासोबत तो अगदी मनमोकळेपणाने बोलत होता. दोघेही शेताजवळ आले. समोर 2 खिल्लारी बैलांची जोडी बैलगाडीला जुंपली होती. पांढरे शुभ्र आणि मोठ्या शिंगाचे बैल पाहून शारदा थोडी घाबरली. बाप रे, मला भीती वाटते, तिने चेहरा बारीक केला. दोघे माझे चांगले मित्र आहेत, तुम्हाला काहीही करणार नाही. परशा, नारू, या तुमच्या मालकीनबाई आहेत, यांना अजिबात त्रास द्यायचा नाही, प्रल्हाद प्रेमाने त्यांना थोपटत होता. या, बसा, प्रल्हाद म्हणाला. बैलगाडीच्या मागे गवताच्या पेंढ्या ठेवल्या होत्या. तिला कसं बसावं हे समजत नव्हतं. प्रल्हादने तिची अवस्था ओळखली, म्हणून तो तिच्या अगदी जवळ आला. तशी ती मागे सरकणार, पण त्याआधी त्याने तिच्या नाजूक कमरेमध्ये हात घालून तिला गाडीवर बसवलं. हे इतकं अचानक झालं की तिला काही समजलं नाही, म्हणून तिने नजर खाली झुकवली. तोही तिच्या शेजारी येऊन बसला. त्याने हातामध्ये कासरा धरला आणि बैल धावायला लागली. तुम्ही जी दोरी पकडली आहे याला लगाम म्हणतात ना, शारदा निरागसपणे म्हणाली. म्हणून तो मोठमोठ्याने हसायला लागला. लगाम घोड्याला असतो, बैलाच्या नाकामध्ये वेसन घातलं जातं, तीच दोरी हातात पकडतात, ज्याला कासरा म्हणतात. बैलगाडीच्या दिशेला वळवायची असेल त्या बाजूला कासरा खेचायचा, म्हणजे त्यांना दिशा समजते. आणि तुम्ही जर कासरा ओढला तर बैल आपोआप थांबतात, प्रल्हाद तिला समजावून सांगत होता. म्हणजे हा कासरा गाडीचा स्टेअरिंग आहे, हो ना, शारदा हसत म्हणाली. दोघेही एकमेकांच्या शेजारी बसले होते. बैलाची जोडी वेगाने पळत होती, त्यामुळे शारदाला भीती वाटत होती. म्हणून तिने त्याचा दंड घट्ट पकडला व डोळे मिटून घेतले. मला भीती वाटत आहे, ब्रेक दाबा, शारदा चांगलीच घाबरली होती. ही तुमची कार नाही ज्याला मी ब्रेक मारू शकतो, घाबरू नका, काहीही होणार नाही. हा कासरा धरा, रस्त्याचे वळण आल्यावर त्या बाजूने ओढा. प्रल्हादने तिचे दोन्ही हात आपल्या हातामध्ये घेतले व तिच्या हातामध्ये कासरा दिला. कच्चा रस्ता असल्यामुळे बैलगाडी सारखी हलत होती, त्यामुळे तिचा तोल जात होता. म्हणून ती प्रल्हादच्या अंगावर आदळत होती, ज्यामुळे तिला संकोच वाटत होता. दोघेही बरेच दूर आले होते. तितक्यात रस्त्यामध्ये मोठा खड्डा आला, म्हणून तिने
जोरात कासरा ओढला. त्यामुळे दोघेही मागच्या बाजूला पेंढ्यावर आदळले गेले. तशी बैलगाडी थांबली. दोघेही एकमेकांच्या शेजारी पोहोडले होते. तिने एक नजर प्रल्हादकडे पाहिलं तसे दोघेही मोठमोठ्याने हसायला लागले. नकळत शारदाचा हात त्याच्या छातीवर स्थिरावला व तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. दोघे हसण्यामध्ये इतके व्यस्त होते की आपण एकमेकांच्या इतके जवळ आलो आहोत याची दोघांना कल्पना नव्हती. पण जशी दोघांची नजर एकमेकांना भिडली गेली तसे दोघेही शांत झाले व काही वेळासाठी त्या नजरेमध्ये हरवून गेले. यावेळी दोघांच्याही हृदयाची धडधड कैक पटीने वाढली होती. काहीतरी होतं त्या नजरेत जे त्या दोघांना एकमेकांच्या जवळ खेचत होतं. तिने पटकन त्याच्या छातीवरचा हात काढला व त्याच्यापासून बाजूला होत उठून बसली. त्यामुळे तो ओशाळला. आधीच तिच्या जवळ येण्याने त्याची अवस्था बेजार झाली होती. ऊस खाणार? प्रल्हादने विचारलं. तिची नजर समोर गेली तर समोर भली मोठी ऊसाची शेती होती. मला खायला जमणार नाही, शारदा क्यूट फेस करत म्हणाली. मी शिकवतो. प्रल्हाद गाडीवरून उतरला व आपले कपडे झटकले. पण तिला खाली उतरायला जमत नव्हते. प्रल्हादने तिची अवस्था जाणली व दोन्ही हाताने तिचे खांदे पकडून तिला खाली उतरवले. दोघेही शेताच्या आत आले. काही शेतकरी शेताच्या दिशेने निघाले होते. सकाळचं प्रसन्न वातावरण तिलाही आवडू लागलं होतं. प्रल्हाद शेतामध्ये घुसला व ऊस तोडून आणले. आपल्या शेतातील ऊस आहे. असा गोड ऊस तुम्हाला शोधून सापडणार नाही. प्रल्हादने तिच्या हातात ऊस दिला. याचा रस नाही भेटणार का? शारदाने इनोसंट फेस करत विचारलं. म्हणून त्याने डोक्याला हात लावला. आता तुमच्यासाठी गुऱ्हाळ कुठून आणायचं? असाच दाताने तोडा. अशी खाण्याची मजाच काही और असते. प्रल्हादने दाताने ऊस तोडला व खाऊ लागला. मला नाही जमणार, शारदा म्हणाली. म्हणून त्याने तिच्या हातातील ऊस घेतला व आपल्या दाताने वरचं आवरण काढलं. आता खा, प्रल्हाद म्हणाला. आता ती त्याच्यासारखी ऊस खाऊ लागली. ऊस खरंच गोड होता. त्यामुळे ती सुद्धा चवीने खात होती. हा ऊस तुम्ही पिकवला आहे? शारदा आजूबाजूला पाहत म्हणाली. हो मग, हे तर काहीच नाही. पलीकडच्या बाजूला आणखी शेती आहे. 50 एकर जमीन काही थोडी नसते. प्रल्हाद हसत म्हणाला. यासाठी बरेच कष्ट करावे लागत असतील ना? आता मला समजलं की शेतकरी नेहमीच अडचणीत का असतात. अपार कष्ट करून सुद्धा त्यांना योग्य तो मोबदला मिळत नाही. शारदाला त्याच्या कष्टाची जाणीव झाली होती. शेती हा असा एकमेव व्यवसाय आहे ज्यामध्ये तुम्हाला अपार कष्ट करावं लागतं, पण त्या मानाने मोबदला कमी भेटतो. म्हणून आजकालची पोरं शेती करायला मागत नाही. त्यांना तर शेती विकून पैसा हवा असतो. पण प्रत्येकाने असा विचार केला तर आपण खाणार काय? आपल्या बापदादाने कष्टाने जी जमीन कसली आहे त्यावर मोठमोठ्या बिल्डिंग बांधायच्या हे मला पसंत नाही. त्यामुळे जोपर्यंत मी जिवंत आहे या जमिनीला कोणाला हात सुद्धा लावू देणार नाही. असं समजा ही माझी दुसरी आई आहे. प्रल्हादच्या बोलण्यावर ती चांगलीच इम्प्रेस झाली होती. बरं झालं तुम्ही शिकला नाही, नाहीतर तुमच्यातील चांगुलपणा संपला असता. नेहमी असेच राहा, कारण मला तुम्ही असेच आवडता. शारदा मनापासून बोलत होती. तिच्या मनात त्याच्याविषयी असलेला आदर कैक पटीने वाढला होता. आज श्यामली खुशीत होती, कारण
केशव अमेरिकेवरून आला होता. आता दोघांच्या लग्नाची घाई करावी लागणार होती. दोघांचं कोर्ट मॅरेज असल्यामुळे जास्त तयारी करावी लागणार नव्हती. यावेळी तिचं मन केशवला भेटण्यासाठी आतुर झालं होतं. कोर्ट सुटल्यानंतर शारदा आपल्या माहेरी आली होती. त्यावेळी श्यामली स्वतःच्याच विचारात हरवली होती. आज स्वारी खुशीत दिसत आहे. केशवराव यांच्या स्वागताची तयारी केली की अजून बाकी आहे? शारदा तिला छेडत म्हणाली. तो सकाळी भारतात पोहोचला आहे, तरी अजून मला भेटायला आला नाही. त्यामुळे स्वागत समारंभ कॅन्सल. श्यामली लाजतच आतमध्ये निघून गेली. तितक्यात सुदर्शन बाहेर आले. पाहिलं बाबा, ही आत्तापासूनच लाजायला लागली आहे. केशव आल्यावर हिचं काही खरं नाही, शारदा हसत म्हणाली. लग्नाच्या तयारीसाठी काही दिवस तुला यावं लागेल. कोर्ट मॅरेज असलं तरी श्यामलीची प्रत्येक हौस पूर्ण व्हायला हवी, सुदर्शन म्हणाले. मी आधी सांगून ठेवते बाबा, मला साड्या आणि दागिने नको, कारण अमेरिकेमध्ये गेल्यावर त्यांचा यूज होणार नाही. केशवने पण मना केली आहे. श्यामली तिघांसाठी चहा आणि नाश्ता घेऊन आली. श्यामली बरोबर बोलत आहे. साड्या व दागिन्यांमध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा ते पैसे तुम्ही श्यामलीच्या अकाउंटमध्ये फिक्स डिपॉझिट करा, म्हणजे तिला तिच्या पसंतीच्या वस्तू घेता येतील. शारदाचं म्हणणं दोघांना पटत होतं. ते ठीक आहे, पण मी मुलीला खाली हात पाठवणार नाही. थोडीफार खरेदी करायला काहीही हरकत नाही. तुम्ही काय ते पाहून घ्या. सुदर्शन यांना आपल्या मुलींच्या बाबतीत कोणतीही कसर करायची नव्हती. श्यामली लग्न करून अमेरिकेला जाणार म्हणून सुदर्शन उदास होते, कारण ती गेल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांना एकटेपणा जाणवणार होता. सोनाली घरात बसून कंटाळली होती, म्हणून अक्षय तिला डिनरसाठी बाहेर घेऊन आला होता. दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये बसले होते. सोमनाथचा कॉल आला होता. त्याने 7-12 उतारे काढले आहे आणि वाटणीचा अर्ज भरला आहे, अक्षयने सांगितले. आपल्याला ही गोष्ट प्रल्हाद दादाच्या कानावर घालावी लागेल. तुला जमत नसेल तर मी बोलते. आपल्याला कोणाची चोरी नाही. सोनालीला घाई झाली होती. आपल्याला घाई करून चालणार नाही. विसरू नको, वहिनी वकील आहे. पुढे जाऊन त्यांनी लीगल ॲक्शन घेतली तर त्यांना पैसे खर्च करावे लागणार नाही, पण वकिलांची लाखो रुपयांची फी देताना आपल्या नाकी नऊ येईल. म्हणून सांगतो, आपल्याला धीराने हे काम करावं लागेल, अक्षय म्हणाला. सोमनाथ घाई करत आहे. आत्तापर्यंत त्याने मला 4-5 कॉल केले असतील, सोनालीने सांगितलं. हा सोमनाथ दिसतो तसा नाही. आपल्या जमिनीच्या व्यवहारात त्यालाही बराच पैसा मिळणार आहे, म्हणून तो घाई करत आहे. पण आपल्याला त्याच्यासारखं वागून चालणार नाही. आधी आपण घरातील प्रत्येक व्यक्तीचा विश्वास संपादन करू. काही दिवस तू सुद्धा चांगलं वागायचं बघ. त्यानंतर आपण हा विषय दादासमोर काढूयात. अक्षयचा प्लॅन तिला पटत होता, कारण प्रल्हाद सहजासहजी ऐकणार नाही हे तिला सुद्धा चांगले माहीत होतं. क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.